नमस्कार मंडळी, कसे आहात? काल खूप सुंदर एक मेसेज बघितला. म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर तो शेअर करायलाच पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्हिडिओचा जो मतितार्थ आहे तो तुम्हाला नक्की समजेल. तर एक गाव होतं आणि त्या गावात होता एक कंजूस हरिराम. नावाप्रमाणेच अतिशय कंजूस. फाटकी बनियान शिवून घालायचा, फाटके तुटलेले चप्पल शिवून घालायचा. गावातली सगळी लोक त्याला नावं ठेवायची. एक दिवस अचानक पहाटे 5 वाजता बातमी आली, हा कंजूस हरिराम गेला. गावातली लोक बडबडू लागली, बरं झालं गेला, जिवंतपणी कोणाच्या उपयोगी आला नाही. आता तरी काय मेल्यानंतर थोडीच कोणाच्या उपयोगी येणार आहे. हरिरामची बॉडी त्याच्या घरासमोर ठेवली होती. 4 लोकसुद्धा समोर आली नाहीत त्याला खांदा द्यायला. शेवटी वाट बघून ग्रामपंचायतीनं 4 मजूर बोलवले. बॉडी उचलणार तेवढ्यात हरिरामचे वकील पळत पळत आले. सगळ्या गावकऱ्यांना सांगू लागले, 5 मिनिटं थांबा. हरिरामनं एक मृत्यूपत्र केलंय आणि ते मृत्यूपत्र मला गाववाल्यांसमोर वाचून दाखवायला सांगितले. गाववाल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गाववाले म्हणाले, जिवंतपणी कोणाच्या उपयोगी आला नाही, मेल्यानंतर तरी का उपयोगी येणार आहे? तरीसुद्धा मृत्यूपत्र केलंय म्हणून आपण एकदा बघूया. म्हणून सगळे गाववाले त्याच्या घराच्या जवळ गेले. दरवाजाचं कुलूप तोडलं. सगळ्या लोकांना असं वाटू लागलं की आयुष्यभर कंजूसगिरी करून लपवलेला पैसा, सोनं, चांदी, जे काही त्यानं संपत्ती जमा केली असेल ती 100% आपल्याला ह्या खोलीमध्ये मिळणार. गाववाले सगळेजण एकदम आश्चर्यानं त्या खोलीत गेले. बघतो तर काय, एक कॉट पडलेला, कॉटच्या शेजारी एक पाण्याचं मडकं आणि त्याच्या शेजारी कोपऱ्यात एक धूळ खात पडलेली एक लोखंडी पेटी. वकिलांनी पेटी उघडली. सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते. पेटी उघडल्यानंतर आतमध्ये ना सोनं, ना चांदी, ना काही पैशांची बंडलं, काहीही नव्हतं. आतमध्ये होती ती फक्त पत्र, माफीनाम्याची पत्र. लाल शाईनं मोठ्या अक्षरामध्ये कोणासाठी पत्र लिहिलंय त्याचं नाव आणि अशी 417 पत्र त्या पेटीमध्ये होती. पहिलं पत्र होतं रामू लोहारसाठी. रामू गर्दीतनं पुढे आला. रामूला आश्चर्याचा धक्का बसला. त्यामध्ये असं लिहिलं होतं की रामू, तू तुझ्या मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडे उसने पैसे मागायला आला होतास. त्यावेळेला मी अख्ख्या गावासमोर तुझा अपमान करून तुला हकलून लावलं होतं. पण त्या रात्री तुझ्या दारात 50,000 रुपये रोख रक्कम ठेवणारा मीच होतो. मला माफ कर. त्यावेळेला मी जर समोर येऊन तुला जर पैसे दिले असते तर ते तू कदाचित घेतले नसतेस आणि म्हणून मला हा मार्ग अवलंबावा लागला आणि म्हणून मला गावासमोर वाईट होणं पसंत होतं. पण मला माझं नाव तुझ्यासमोर न आणणं योग्य वाटलं. रामू ढसाढसा रडू लागला. त्याला काही सुचत नव्हतं. रामूने हरिरामच्या बॉडीकडे बघितलं आणि हात जोडून मला माफ कर इतकंच बोलू लागला. गाववाल्यांना म्हणाला की मला खरोखर असं वाटलं होतं की मला देवानं मदत केली आहे आणि त्या रात्री माझ्या मुलीचं लग्न मोडण्यापासनं मला हरिरामनं मदत केली होती. पण हे कळायला खूप उशीर झाला होता. तर दुसरं पत्र होतं सावित्री काकूसाठी. सावित्री काकू पुढे आल्या. सावित्री काकूंसाठी पत्र वकिलांनी वाचायला सुरू केलं. त्यामध्ये असं लिहिलं होतं, काकू मला माफ कर. तुझ्या मुलाच्या दवाखान्यासाठी मी तुला काहीच मदत करू शकलो नाही. तुला उलट मी नाही म्हणून घराच्या बाहेर काढलं आणि त्या रात्री दवाखान्यात जाऊन तुझ्या मुलाचं हॉस्पिटलचं बिल भरणारा मीच होतो. पण हेच जर सांगून सवरून मी तुला पैसे दिले असते तर तू पुन्हा तुझ्या शेतीचा काही तुकडा विकून मला ते पैसे आणून दिले असतेस आणि मला ते नको होतं की तू मुलाच्या दवाखान्यासाठी तुझी शेती विकावीस. म्हणून न सांगता मी तुझ्या मुलाच्या दवाखान्याचा खर्च भागवला. सावित्री काकू ढसाढसा रडायला लागल्या. हात जोडून त्याला एवढंच म्हणाल्या, हरिराम मला माफ कर. मी आयुष्यभर तुला टोचत राहिले की तू मला मदत केली नाहीस. तुझ्याकडे इतका पैसा असून कंजूसपणानं वागलास. पण मला मदत करणारा बाळा तूच होतास. पण आज वेळ निघून गेली आहे. तिसरं पत्र होतं गावातल्या लक्ष्मण मास्तरांसाठी. लक्ष्मण मास्तर पुढे आले. त्यामध्ये असं लिहिलं होतं की मास्तर मला माफ करा. तुम्ही शाळेच्या ग्रंथालयाच्या देणगीसाठी माझ्याकडे मदत मागायला आला होतात. त्यावेळेला मी तुम्हाला तोंडावरती नाही म्हणून सांगितलं आणि मुलांसमोर तुम्ही माझा अपमान केलात. मुलांसमोर तुम्ही मला म्हणालात किती कंजूस आहेस आणि रागारागानं निघून गेलात. पण मास्तर, शहरातून ज्या ट्रस्टकडून तुमच्या ग्रंथालयासाठी देणगी आली होती ती माझ्याच ट्रस्टकडनं आली होती. मला मुलांनी पुस्तकं लक्षात ठेवणं गरजेचं वाटत होतं, माझं नाव नाही.
मास्तर म्हणाले की मी आयुष्यभर मुलांना हेच शिकवत आलो की कंजूस हरिरामसारखा बनू नका, बनायचं असेल तर दुसरं कोणीतरी बना. मला खरं तर मुलांना हे शिकवायला हवं होतं की हरिरामसारखा बना. तेवढ्यात गर्दीतून आवाज आला, हरिराम जर इतकाच चांगला होता तर त्यानं हे सगळं आपल्यापासून का लपवलं. वकिलांनी पेटीच्या तळाशी ठेवलेलं एक मोठं पत्र काढलं आणि त्यामध्ये हरिरामची खरी सगळी बाजू लिहिली होती. तर त्यामध्ये असं लिहिलं होतं की 22 वर्षापूर्वी माझा मुलगा मोहन आजारी होता. त्याला शस्त्रक्रियेसाठी 3 लाख रुपयाची मदत लागणार होती. मी संपूर्ण गावासमोर हात जोडले, मला कोणीही मदत केली नाही. आणि त्या रात्री माझा मुलगा माझ्या कुशीतच मरण पावला. आणि त्या रात्री मी ठरवलं की पैशाअभावी कोणालाही आपलं मूल गमवावं लागणार नाही का शेती विकावी लागणार नाही. मी कमी खाल्लं, फाटके कपडे घातले, फाटकी चप्पल घातली, सणवार साजरे केले नाहीत, फक्त आणि फक्त लोकांची मदत करायसाठी. मला दुसऱ्यांच्या अश्रूंची भीती वाटत होती. आणि त्या पत्रात शेवटच्या पानावरती एक गोष्ट लिहिली होती की माझ्या मुलानं शेवटच्या श्वासाला मला हेच सांगितलं होतं की बाबा, कोणाचीही तुम्ही मदत करा, पण कधीही कोणालाही हे जाणवू देऊ नका की तुम्ही त्या माणसाची मदत केली आहे. आणि मी आयुष्यभर त्याला दिलेलं वचन पाळत राहिलो आणि त्या वचनाच्या बदल्यात मी फक्त आणि फक्त बदनामी स्वीकारली. शेवटच्या ओळीमध्ये एवढंच लिहिलं होतं की माझ्या चितेवर फुलं अर्पण करू नका, त्या फुलांच्या बदल्यात एखाद्या गरजू मुलाच्या शाळेची फी भरा, म्हणजे मला वाटेल की माझा मोहन कोणाच्या तरी हास्यामध्ये जिवंत आहे. संपूर्ण गाव शांत झालं. बायका हुंदके देऊन देऊन रडू लागल्या. ज्या अर्थीला सकाळी 4 खांदे मिळत नव्हते त्या अर्थीला उचलण्यासाठी संपूर्ण गाव जमा झालं. 13व्या दिवशी गावाच्या चौकात एक पेटी ठेवण्यात आली. पेटीवर मोठ्या अक्षरात लिहिलं की हरिराम मदत पेटी आणि खाली लिहिलं की तुम्ही जी काही तुमच्या मनाला वाटेल ती ह्या मदत पेटीमध्ये मदत टाका, पण स्वतःचं नाव तेवढं लिहू नका. आजही त्या पेटीत दर महिन्याला कोणीतरी शांतपणे मदत टाकून जातं. कोण कशाला कोणालाच माहीत नाही. चारित्र्याची खरी ओळख म्हणजे फक्त श्रीमंत असणं नाही, तर चारित्र्याची खरी ओळख म्हणजे गेल्यानंतरही माणसांच्या हृदयामध्ये तुम्ही जिवंत असणं. तर कशी वाटली तुम्हाला गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन जर गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ टाकल्या तुमच्यापर्यंत ते लवकर आणि वेळेत पोचतील. धन्यवाद.